आय एम शुअर की माझी कोच आहेत दीपाली मॅम आणि माझे भाऊ अक्षदा आणि बाकीचे जे फ्रेंड्स आहेत जे इतक्या वर्षापासून माझ्यासोबत होते शूटिंग म्हणजे शूटिंग लाईफमध्ये किंवा बाकीच्या ह्याच्यामध्ये सगळेजण येणार आहेत असं मला थोडासा अंदाज आहे. सो आय एम व्हेरी हॅपी आणि त्यांना खुश बघून मला खूप आनंद होतो. पंतप्रधान तुझ्याशी बोलले, पंतप्रधानांनी तुझ्या वाढदिवसाची पण तारीख सांगितली. पंतप्रधानाला वाढदिवसाची तारीख असणं खूप महत्त्वाचं आहे. काय वाटतं तुला यांची बोलताना? त्यांना ऐकून खूप प्राऊड फील होतं आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी फील होते की त्यांचं जे नेचर आहे किंवा त्यांच्या बोलण्यातून जी पॉझिटिव्ह एनर्जी येते ते ऐकून मला खूप जास्त प्रेरणा येते आणि असं वाटतं की हां आपणही काही करू शकतो आणि त्यांचे जे मार्गदर्शन भेटतं आपल्याला त्यातून खूप जास्त पॉझिटिव्ह एनर्जी मला भेटली हे मी सांगू शकतो. त्याचा वाढदिवस ऑलिम्पिक विजेता स्वप्नील घुसाळे असा वाढदिवस साजरा होणार आहे, काय सेलिब्रेशन असेल? मला खरंच नाही माहिती काय आहे पण माझ्या पद्धतीने बस देवाच्या ठिकाणी जाऊन मी प्रार्थना करेन आणि बाकीच्या लाईफसाठी मी परत त्यांच्याकडे विश्वासाने त्यांच्याकडे जाऊन गोष्टी परत चालू करेन. मी जेव्हा तिरंगावर जातो तेव्हा हर एक ॲथलीट असतो त्याला एक मनामध्ये प्राऊड फील होतं की माझ्यामुळे किंवा देशाचं नाव एक दुसऱ्या ठिकाणी किंवा ह्या लेवलला उंचावर गेलं. त्याच्यामुळे एक चांगल्या प्रकारचे इमोशन्स फील येतात आणि डोळ्यामध्ये अश्रू पण येतात. मला भाऊ बहिणीशी बोलणं झालं होतं सो त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू पण होते आणि त्यांना हॅपी बघून मला खूप छान आनंद वाटला आणि सगळ्या भारतीयांना आनंद बघून एक असं प्राऊड फील झालं की हां मी माझ्यामुळे दुसऱ्या लोकांना पण हॅपी केलं आणि ते माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट होती. माझा जो ड्रीम्स झालं नाही आहे कंप्लीट सो असं काही जास्त नाही आहे माझ्यासाठी किंवा ते मी फील नाही करू शकत की हे मेडल्स माझ्यासाठी सर्व काय आहे. सो मला परत अजून हार्डवर्क करून बाकीच्या माझ्या मेडलच्या माझ्या ड्रीमसाठी मला वर्क करायला लागणार आहे. सो हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.